पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार। पंचनाम्याशिवाय मदतीचा प्रस्ताव देता येत नाही अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राची टीम पाहणी करणार। केंद्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर होणार। सरकारकडून वेगाने पंचनामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यानंतर आता केंद्राची टीम या प्रस्तावावर पाहणी करणार। त्यानंतर मदत जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। चेतन, पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार आणि त्यानंतर केंद्राकडून पाहणी होणार आणि त्यानंतर ही मदत जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। निश्चित नीलम, कारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर मराठवाडा आणि सोलापूर सहित काही उर्वरित भागात पाहिला असेल प्रचंड पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीनंतर मदतीसाठी आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे। या संदर्भात राजकारणही सुरू झालेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहे। मात्र यामागील सत्य परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर केंद्राकडून जर कुठल्याही प्रकारची मदत कुठल्या राज्याला हवी असेल तर त्या ठिकाणी आलेल्या आपत्तीचे संपूर्ण पंचनामे करून राज्याला तसा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो आणि हे पंचनामे करण्याची प्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। कारण अद्यापही काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे, मोठा पाऊस होऊ शकतो आणि प्रचंड नुकसान होऊ शकतं। त्यामुळे नुकसानीचे संपूर्ण पंचनामे केल्याशिवाय प्रस्ताव राज्य सरकारला केंद्राला पाठवता येणार नाही। या प्रस्तावानुसार केंद्राची एक टीम असते, ती महाराष्ट्रामध्ये या नुकसानीचे पंचनामे जे झालेले आहेत त्या ठिकाणी पाहणी करेल आणि त्यानंतर या मदतीची घोषणा होऊ शकते। परिणामी अद्यापही पंचनाम्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये। साधारणतः 15 दिवस हे पंचनाम्याचं काम होऊ शकतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर तातडीने अर्धवट प्रस्ताव पाठवला तर त्या प्रस्तावानुसार अर्धवट मदत केंद्राकडून मिळू शकते आणि हीच भीती असल्यामुळे राज्य शासन कुठलीही जोखीम न घेता आता पूर्णपणे पंचनाम्यावरती लक्ष केंद्रित करत आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, तात्काळ शेतकरी असतील किंवा जे शेतमजूर आहेत, नागरिक आहेत, त्यांना दिलासा द्यायची गोष्ट आहे। म्हणूनच या संदर्भात जी प्राथमिक मदत राज्य शासनाने जाहीर केलेली आहे 2215 कोटींची, त्याचं वितरण मात्र राज्य सरकारने सुरू केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये काही मदत करण्याची तरतूद केलेली असते, त्या ठिकाणीही तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। मात्र केंद्राच्या मदतीसाठी महाराष्ट्राला काही काळ वाट पाहावी लागणार आहे। नीलम जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।